सविस्तरपणे घडामोडी बघूयात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। गडकरींच्या हस्ते रिसोड सेनगाव हिंगोली आणि कानेरगाव नाका हिंगोली ते वारंग या महामार्गाचं लोकार्पण पार पडलं। या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी गोंधळ घातला अशी घटना समोर आली आहे। पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। हिंगोलीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते, त्यांच्या कार्यक्रमामध्ये काही शेतकऱ्यांनी गोंधळ घातला। या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांवर अन्याय केलाय अशी तक्रार हे शेतकरी करत होते आणि म्हणून त्यांनी हा गोंधळ घातला। आणि शहराचा चहूबाजूंनी होणारा विकास आहे, या विकासाच्या पायावर आपण सगळे उभे आहोत। व्यापार रोजगार टिकून राहतो। आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। मनीष, एक दोन शेतकरी दिसतायत, गोंधळ घातला त्यांनी नितीन गडकरींच्या कार्यक्रमामध्ये, काय या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं, काय आत्ताचं अपडेट? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 2 दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आज गडकरींच्या हस्ते हिंगोलीतील राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन आहे, लोकार्पण आहे। आणि याच कार्यक्रमामध्ये जे आहे ते 2 ते 3 शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय। त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की रस्त्याचं काम सुरू असताना तेथील जो इंजिनियर आहे प्रकल्पाचा, त्याच्याकडून आमच्यावर अन्याय झालाय अशा प्रकारची जी आहे त्या शेतकऱ्यांची ती मागणं होतं, तक्रार होती। आणि तो गोंधळ सुरू असताना पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय आणि आता कार्यक्रम जो आहे तो सुरळीत सुरू झालाय पुन्हा। परंतु नेमकं काय तक्रार आहे हे मात्र थोड्या वेळात स्पष्ट होईल। नक्की मनीष, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्याला अधिक माहिती देत होते। 2 ते 3 शेतकऱ्यांनी कार्यक्रमात गोंधळ घातला, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आता त्यांनी गोंधळ का घातला, नेमकं त्या इंजिनियर संदर्भात यांची काय तक्रार आहे ही सगळी जाणून घेतली जाईल। आता पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात कार्यक्रम पुन्हा सुरू झालेला आहे। मवियाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी अखेर उपोषण मागे घेतलेलं आहे। पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यावर अखेर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलंय। प्रचारादरम्यान भाजपनं पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय। कसबा पेठेतील रविवार पेठ, गंजपेठ बहुतांश भागात भाजपचे पैसे वाटण्यात आले। या संपूर्ण प्रकारात पोलीसही सहभागी झाले असा आरोप धंगेकरांनी केला होता। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल असं आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक विचारूया। वैभव, भाजपावर गंभीर आरोप केले होते धंगेकरांनी आणि ते उपोषणाला बसले होते, काय अपडेट? उपोषण जे आहे ते उपोषण आता धंगेकर यांनी मागे घेतलेलं आहे। पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप करत धंगेकर हे आज सकाळपासून कसबा गणपतीच्या समोर उपोषणाला बसलेले होते। काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते। जवळपास 3 तास उपोषण केल्यानंतर पोलिसांना त्यांची समजूत काढण्यात यश आलंय आणि त्यांनी पुरावे द्यावेत, पोलीस कारवाई करतील अशा स्वरूपाची भूमिका पोलिसांनी घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवरती आता धंगेकर यांनी उपोषण जे आहे ते मागे घेत असल्याचं जाहीर केलंय आणि ते कसबा गणपती इथून निघून गेलेले आहेत। पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त जो आहे तो विड्रॉ केलेला आहे। भाजपनं धंगेकरांच्या या सगळ्या उपोषणाला स्टंटबाजी म्हणत प्रत्युत्तर दिले। मात्र आता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपवरती पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यासाठी काही व्हिडिओ जे आहेत ते समोर आणले जातात। त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत आज या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमधली रंगत जी आहे ते आणखी वाढत जाईल असं दिसतंय किंवा त्याचा आक्रमकपणा जो आहे तो आणखी वाढत जाईल असं दिसतंय। काही व्हिडिओ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात येत आहेत, ज्यात भाजप आणि तटस्थ असलेल्या मनसेचे काही कार्यकर्ते एकत्रितरित्या पैसे वाटतायत असं सांगण्यात येत आहे। नक्की, धन्यवाद वैभव माहिती दिल्याबद्दल। मतदान होऊ नये, लोक मतदानाला बाहेर पडू नये म्हणून ही जी पद्धत त्यांनी अवलंबली होती त्या घटनेची सुद्धा चौकशी करून जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। 4 दिवसामध्ये पुण्यामध्ये पैशाचा पाऊस पडतोय आणि हा पाऊस पोलिसांच्या समोर पडत असताना पोलीस दुर्लक्ष करतात। म्हणून आज मी
लोकशाहीची हत्या कशा पद्धतीने चालते या आठवड्यामध्ये मी बघितलंय आणि ती हत्या होऊ नये म्हणून मी माझ्या जनतेपुढून मी माझं धरणं आंदोलन केलं होतं. पुढच्या बातम्यांकडे वळतोय. केंद्र सरकारनं औरंगाबाद शहर नावाच्या बदलाला मंजुरी देऊन छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केलेलं आहे. त्यानंतर आता शहरातील दुकानांवर छत्रपती संभाजीनगर नावाचे स्टिकर्स लावण्यात आले. शिवसेनेनं पाट्या बदलण्याची मोहीम सुरू केलेली आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजेंद्र जंजाळ जिल्हाध्यक्ष शिंदे गटाचे. दादा काय म्हणाल, आज नाव शिवसेनेचे काय नाव बदलण्यात पाठीवर पाठी अनेक वर्षापासून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शहरामध्ये येऊन सांगितलं होतं की या कोण औरंगजेब त्याची कशाची आठवण करायची असेल तर छत्रपती संभाजी महाराजांची करा आणि आजपासून या शहराचं नाव संभाजीनगर असेल असं त्यांनी सांगितलं होतं. आणि तेव्हापासून प्रत्येक हिंदू माणूस हे संभाजीनगर नावानेच या शहराला संबोधत होता. आता ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आले, त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. तो प्रस्ताव पारित झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालंय. प्रत्येक तरुणाला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी आनंद होतोय. त्या औरंगजेब जो क्रूर होता त्याची आठवण असेल ती आठवण या ठिकाणी पुसण्याचं आणि छत्रपती संभाजी महाराजांची आठवण काढण्याचं काम या ठिकाणी करतोय. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. दरम्यान मवियानं नामांतराबाबत घेतलेल्या निर्णयाला